पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 18व्या रोजगार मेळ्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 61,000 जणांना करणार नियुक्तीपत्रांचं वाटप। कर्तव्यामध्ये हयगय आणि चुकीची वर्तणूक केल्यास मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश। प्रसंगी FIRही दाखल करणार। अवामी लीग या पक्षाची मान्यता काढून घेतल्याबद्दल बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची अंतरिम सरकारवर जोरदार टीका। स्वित्झर्लंडमधील दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारनं 37 लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा। शीखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेडमध्ये आजपासून 2 दिवसीय विशेष समागमाचं आयोजन। देशाच्या आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक ठरलेल्या पुणे ग्रँड टूर या स्पर्धेचा पुण्यात दिमाखदार समारोप। रायपूर इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या झंझावती खेळात न्यूझीलंडचा संघ गारद। आणि जनमानसात खोलवर रुजलेली लैंगिक विषमता दूर करण्यासाठी आणि मुलींच्या समान हक्कांकरिता लढण्यासाठी आज देशभर साजरा होत आहे राष्ट्रीय बालिका दिन।